एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पवनचक्कीच्या मालकांकडे खंडणी मागणाऱ्यांवर मकोक्का लावणार. अजित पवारांचा बीडच्या नेत्यांना इशारा. रस्त्यांची कामं अडवाल तर खबरदार, असंही सुनावलं. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजित पवारांकडनं शहाणपणाचा धडा. चुकीची कामं खपवून घेणार नाही. पालकमंत्री अजित पवारांचा सज्जड दम. पिस्तूल दाखवणारी रील्स चालणार नाहीत. परवाना रद्द करून मकोक्का लावण्याचाही इशारा. बोगस पीक विम्याला प्रोत्साहन न देण्याचा सल्ला. जीबीएस प्रादुर्भावानंतर खासदार सुप्रिया सुळेंकडनं नांदेडच्या विहिरीची पाहणी. दूषित पाण्याचा प्रश्न फक्त पुण्याचा नाही तर संपूर्ण राज्याचा. संसदेत विचारणार जाब. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा. विधानसभेतील पराभवानंतर पहिलाच मनसे मेळावा. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट. एकमेकांशी हसत खेळत गप्पा. ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये युतीची चर्चा. समृद्धी महामार्गावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं एमएसआरडीसीला सवाल. एमडींना स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारकडनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. उद्यापासून अधिवेशन तर परवा 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. नागपुरात तब्बल 14 वर्षांपासून राहणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक. नागपूर एटीएसची कारवाई. दोन्ही बांगलादेशी सख्खे भाऊ. आधार पॅनसह सर्व कागदपत्रही सोबत. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघानं महिलेला ठार केल्यानंतर जमाव संतप्त. वनाधिकाऱ्यासह 10 ते 15 कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांची मारहाण. फॉरेस्टच्या वाहनांची तोडफोड. परिसरात तणाव. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.